चला सगळ्यांनी पटकन प्रेझेंटी मार्क करा. You have your notebooks and textbooks with you. सगळ्यांकडे नोटबुक टेक्स्टबुक आहे. येस. ओके. कॉइन्स अँड करन्सी आपल्याला लेसन सुरू करायचं आहे, त्यामुळे तुमच्याकडे टेक्स्टबुक्स असणं गरजेचं आहे. कारण जे पिक्चर्स मी दाखवेन स्क्रीनवर ते तुम्हाला तिथे दिसायला हवेत. येस. सो थर्ड आणि फोर्थ स्टँडर्ड साठी फोर्थ स्टँडर्ड तुमचा एक लेसन आपण सध्या स्किप करतोय. ओके, बिकॉज थर्ड स्टँडर्डला सुद्धा कॉइन्स अँड करन्सी लेसन आहे आणि तुम्हाला सुद्धा, त्यामुळे एकत्र शिकवलं जाणार आहे. थर्ड स्टँडर्डचं शिकताना तुमचं बेसिक क्लिअर होईल आणि फोर्थ स्टँडर्डचं शिकताना थर्ड स्टँडर्ड वाल्यांना ऍडव्हान्स शिकता येईल. ओके, त्यामुळे सगळ्यांनी एकदम नीट लक्ष द्यायचं आहे. स्क्रीन विजिबल आहे माझी? इज माय स्क्रीन विजिबल टू यू? टेल मी. येस. ओके. फोर्थ स्टँडर्ड मल्टिप्लिकेशन आपण स्टार्ट केलेलं होतं. ओके, सॉरी, मल्टिप्लिकेशन आपला संपलेला आहे. त्यानंतर यू आर हॅव्हिंग डिव्हिजन. ओके, डिव्हिजन हा लेसन आहे, बट आपण तो नंतर कंटिन्यू करणार आहोत. कॉज थर्ड स्टँडर्ड इज ऑल्सो हॅव्हिंग कॉइन्स अँड करन्सी, दॅट इज नोट्स, अँड तुम्हाला सुद्धा आहे कॉइन्स अँड नोट्स, म्हणून आपण ते लेसन कंटिन्यू करणार आहोत. ओके, चला. Third standard is not having this. ओके, आपण पुढे गेलो आहोत. ओके, बघा. कॉइन्स अँड करन्सी नोट्स. थर्ड स्टँडर्ड यू आर हॅव्हिंग दिस, अँड फोर्थ स्टँडर्ड यू आर ऑल्सो हॅव्हिंग कॉइन्स अँड नोट्स. ओके, त्यामुळे आपण हा लेसन सुरुवात करत आहोत सध्या. यू ऑल आर ओके? चला, टेल मी. आता मला सांगा कोणकोणत्या नोट्स दिलेल्या आहेत. सार्थक सांग. ओके, प्लीज लेट मी चेक द स्टुडंट्स फर्स्ट. लेट मी चेक द स्टुडंट्स. स्वराज, रिद्धी, स्पर्श, आदित्य, then Shreya, Sneha, Tanvi, Vedang and दीक्षा. ओके, चला. थर्ड स्टँडर्ड मधला कोण प्रेझेंट आहे? स्वराज, आदित्य अँड वेदांग. ओके, आदित्य, टेल मी, ही कोणती नोट आहे? विच इज दिस नोट? 100. 100. गुड. येस, गुड. नेक्स्ट. Swaraj. Swaraj, which is this note? 500. 500. Okay. So the value of first note is 100 rupees and the value of the second note is 500 rupees. Okay. Tanvi. Tanvi, ही कितीची नोट आहे सांग मला? This note has a value of rupees 1000. 1000. Yes. Then the value of this coin is, Sparsh, tell me the value of this coin is 5. 5 rupees. Sneha, आप बताइए, this coin has a value of rupees 1.
यस, गुड। ना अभी आपको मुझे बताना है, अगर हमारे पास 500 का एक नोट है, एक नोट 100 का है एंड दूसरा 50 का है, तो कितने पैसे हुए? ओके, चला माझ्या सोबत काढा. सगळ्यांनी करायचं आहे हे. 4th स्टँडर्ड तुम्ही सुद्धा, बिकॉज तुमचं बेसिक क्लिअर होणं गरजेचं आहे. चला, ड्रॉ अलॉंग विथ मी. टेक आउट युअर बुक्स अँड पेन्सिल. नोट साठी आपण एक रेक्टँगल काढणार आणि कॉइन साठी आपण सर्कल काढणार. ओके, चला, ही आहे तुमची तर एक. येस नोटबुक मध्ये काढायचंय. येस, नोटबुक. तुमच्याकडे एक 500 ची नोट आहे, एक 100 ची नोट आहे आणि एक 50 रुपीजची नोट आहे. मग एकूण मिळून तुमच्याकडे किती रुपीज झाले हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. कोण सांगणार? स्नेहा. ओके, स्नेहा बताएंगे. Just 650. 650 रुपीज. चलो सब लोग, हो हो, सगळ्यांनी लिहा. आता मी एक सॉल्व करून दाखवलं, पुढचं तुम्ही करा. आता तुमच्याकडे एक 500 ची नोट आहे प्लस 100 च्या 2 नोट्स आहेत तुमच्याकडे. 100 च्या किती आहेत? 2, म्हणजे किती झाले? 200 प्लस एक नोट तुमच्याकडे आहे 50 ची, प्लस तुमच्याकडे कॉइन्स पण आहेत 1 रुपीजचे. 5 कॉइन आहेत तुमच्याकडे. आता तुमच्याकडे किती पैसे झाले ते मला सांगायचे आहेत. चला पटकन कॅल्क्युलेट करा. How you are going to calculate 500 plus 200 plus 50 plus 5? चला पटापट. आणि झाल्यावर मला सांगायचंय. मॅम झालं. ओके, ड्रॉ करताय ना? रेक्टँगल काढताय ना सगळे? ओके, द आन्सर इज 755. सगळ्यांचं आलंय हे आन्सर? येस. 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 ओके, गुड. 755. ओके, मग आता आपण बघूया आपल्याला अजून काय काय दिलंय आपल्या टेक्स्टबुक मध्ये, त्याच्यानुसार आपण काढूया. चला. माझं नाव लिहून झालं. ओके, आय विल शो यू द स्क्रीन. सगळ्यांचं झाल्यावर मी नंतर हे करते. टीचर. येस, व्हॉट हॅपन? टीचर मी डॉक्टरकडे आलीये, मला खोकला झालाय. मी नाही ओके लिहू शकणार बुक मध्ये. ओके, फाईन फाईन. ओके टीचर. येस, बाकीच्यांचं झालंय का? का स्क्रीन बघायची आहे कोणाला अजून? तन्वी? टीचर माझे कॉइन्स राहिलेत. ओके, कंप्लीट टीचर.
इट इज कम्प्लीट. ओके, मग मी आता बुक मधलं एक दाखवते. फक्त नोट ड्रॉ करताना एक रेक्टँगल ड्रॉ करा आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू लिहा. ओके, जास्त काही करत नका बसू. एक एक्झाम्पल दाखवते, ते तुम्ही करा आता. चला पटकन. इथे तुम्ही कॉइन्स कडे नीट लक्ष द्या. बघा, 500 ची एक नोट आहे, एक 20 ची नोट आहे आणि एक 10 ची नोट आहे. पण त्यासोबत 5 चा कॉइन आहे, एक 2 चा कॉइन आहे आणि 1 कॉइन, ₹1 कॉइन्स आर देअर. ओके, 1 चे 2 कॉइन्स आहेत. मग आता कॅल्क्युलेट करताना एकदम नीट करा. चला, आता इथे दाखवलं तसं करा. 500 ची एक नोट काढा, त्यानंतर 20, 10, त्यानंतर ₹5, ₹2 अँड ₹1 चे 2 कॉइन्स. आणि कॅल्क्युलेट करून झाल्यावर मला सांगा. झाल्यावर मला सांगायचं आहे चॅट बॉक्स मध्ये. ओके, टीचर कम्प्लीट. ओके, लेट एव्हरीवन कंप्लीट, देन आय विल चेक. येस, सगळ्यांचं कंप्लीट होऊ द्या अगोदर. मग मी आन्सर लिहेन, मग तुम्ही सांगा इट्स राईट और रॉंग. ओके, झालंय का सगळ्यांचं कंप्लीट? एव्हरीवन हॅज कंप्लीटेड नाव? येस टीचर. Okay, so your answer is 539. You got it right? येस. Everyone got it right? Very येस. good. Very good. चला नेक्स्ट बघूया मग आपण काय आहे. ओके, थर्ड स्टँडर्ड साठी जास्त नाहीये, फक्त नोट्स काढायच्या आहेत आपल्याला आणि मग कॅल्क्युलेशन लिहायचं आहे. चला मग अजून थोडेसे आपण, मी तुम्हाला ड्रॉ करून देते, तुम्ही माझ्या सोबत ड्रॉ करा. ओके, चला ड्रॉ अलॉंग विथ मी. फोर्थ स्टँडर्ड साठी थोडं टफ असेल कॅल्क्युलेशन पुढे. थर्ड स्टँडर्ड साठी फक्त नोटा कॅल्क्युलेट करायच्या आहेत, जास्त काही नाही तुम्हाला. चला, फर्स्ट इज 500. 500, one note of 500 plus one note of 200
प्लस 1 नोट ऑफ 20 आता कॉइन प्लस 5 रुपीज कॉइन 2 रुपीजचे 2 कॉइन. चला कॅल्क्युलेट करा. नेक्स्ट हे आहे 1. त्यानंतर सेकंड नंबर आहे 100च्या 2 नोट्स प्लस 50च्या 2 नोट्स प्लस कॉइन्स आहेत 1 1 1 चे 3 कॉइन्स. चला कॅल्क्युलेट करा आणि मला सांगा. 500 plus 200 plus 20 plus 5 plus 2 plus 2. Teacher 729. सगळ्यांचं कंप्लीट होऊ द्या स्पर्श, मग आपण सांगूया. ओके, दोन्ही करा पटकन. दोन्ही झाले का स्पर्श? डन एव्हरीवन? सगळ्यांचे झाले? दोन्ही सॉल्व करून झाले का? No teacher. ओके करा. No teacher. ओके ओके करा. Teacher complete. ओके. Teacher complete. ओके, आता मी आन्सर्स लिहिते. चेक युअर आन्सर्स. ओके, फर्स्ट इज 729. सेकंड इज 303. सगळ्यांचे आन्सर्स बरोबर आलेत? Yes, teacher. व्हेरी गुड, Yes. व्हेरी गुड. नाव ओके. सो थर्ड स्टँडर्ड तुमच्यासाठी एवढंच होतं. फक्त तुम्हाला एक्झाम मध्ये नोट्सचे सायन्स दाखवले जातील, पिक्चर्स दाखवले जातील आणि तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहेत. या एक्झाम साठी होऊन गेलं का हे थर्ड स्टँडर्ड? सेमिस्टर स्कूलच्या झाल्या का तुमच्या? त्याच्यामध्ये हे होतं का? स्वराज, वेदांग? टीचर आमच्या स्कूलच्या हा येस होतं का हे कॉइन्स अँड करन्सी? हो मॅम होतं. ओके गुड. चला आता नेक्स्ट फोर्थ स्टँडर्ड कडे जाऊया आपण. फोर्थ स्टँडर्डचं पण त्याच्याशीच रिलेटेड लेसन आहे. आता आपण त्याच्यातले पण सम्स तुम्हाला पण सॉल्व्ह करायचे आहेत थर्ड स्टँडर्ड. ओके, आता बघा, एक्सचेंजिंग बिग कॉइन्स अँड नोट्स फॉर स्मॉलर वन्स. आता 50 पैसे मिळत नाहीत, बंद झाले आहेत, पण अगोदर होते की नाही? मग आपण 1 रुपया जर दिला तर त्या 1 रुपयाच्या बदलीत 50 पैशाचे किती कॉइन मिळत होते आपल्याला? 2. त्यानंतर जर तुम्ही 2 रुपीज दिले तर 2 रुपीजच्या बदल्यात 1 रुपीजचे किती कॉइन मिळतील सांगा मला? मी तुम्हाला 2 रुपये दिले आणि तुम्हाला सांगितलं मला 1 चे कॉइन द्या, मग तुम्ही मला किती द्याल? मधुरा सांग. 2. स्वरा, येस 2. यू विल गिव्ह मी 2. आणि जर मी तुम्हाला 2 रुपीज दिले आणि मी तुम्हाला 50 पैशाचे कॉइन मागितले, मग तुम्ही मला किती द्याल? 4. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. ओके, नाव इफ आय गिव्ह यू 5 रुपीज, ओके, मी तुम्हाला 5 रुपीज दिले तर तुम्ही मला 2 रुपीज आणि 1 रुपीजचे किती कॉइन द्याल?
टीचर 2 रुपीजचे 2 कॉइन आणि 1 रुपीजचे 1 कॉइन. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. अँड व्हॉट अबाउट 1 रुपीज? फक्त 1 रुपीजचे कॉइन्स मागितले तर किती द्याल? 5. व्हेरी गुड, नाईस. ओके, ओके. मग आता आपण बघूया. तुम्हाला अशाच प्रकारे दिला आहे, हीच एक्सरसाइज असणार आहे तुमची. तसंच कॅल्क्युलेट करायचं आहे. चला बघूया वन बाय वन. ओके, ₹1000, then 20, 50, 100 and 500. चला, ड्रॉ अलॉंग विथ मी. माझ्यासोबत लिहा. चला, चेंज फॉर 500 रुपीज नोट. आता आपल्याकडे 500 रुपीजची नोट आहे. ओके, सॉरी 1000 करा इथे. टीचर आम्ही पण लिहायचं आहे. सगळ्यांनी 1000 ची नोट आहे इथे आपल्याकडे. तुम्हाला सगळ्यांना हे सगळं करायचं आहे, म्हणून मी एकत्र लेसन घेतलेत आज. कारण तुमचा जरी हा लेसन आला असेल तरी 4th स्टँडर्डचा अजून एक मधला पार्ट आहे लेसनचा. पण तुम्हाला सगळ्यांना सेम अभ्यास करता यावा म्हणून मी एकत्र घेतले. ओके, बघा. मग तुमच्याकडे 1000 साठी 20 रुपीजच्या तुम्ही किती नोट द्याल? ओके, त्यानंतर 50 रुपीजच्या किती नोट द्याल? टीचर हमें भी लिखना है. ऑल, व्हाट आई एम सेइंग, सबने लिखना है. 100 रुपीज का आप कितना नोट दोगे? एंड 500 रुपीज का आप कितना नोट दोगे? ये आपको इस बॉक्स में लिखना है. चलो, एक मैं आपको सॉल्व करके बताऊंगी, बाकी के आप करने वाले. ओके, सो 1000 रुपीज होने हैं हमारे. ओके, सो हमें 500 के कितने नोट्स लगेंगे? यहाँ पे 500 लिख लो. विल टेल मी 500 के कितने नोट? अगर मैं आपको 1000 रुपीज देती हूँ और आपको मुझे 500 देने हैं, तो कितने दोगे आप नोट्स? वेदांग? 2 notes of 500. देन 100 के कितने दोगे? How many notes of 100 you will give me? Tanvi? 10. 10. 50 के कितने दोगे? आदित्य? 20. यस, 50 के आप मुझे कितने दोगे नोट्स?
20। नाउ 20 के कितने दोगे? कौन बताएगा? टेन। हाउ 10? 1000 रुपीज करायचे आहेत आपल्याला. 20च्या 10 नोट्स दिल्या तर फक्त 200च मिळतील. येस, 20 क्या 50 दोगे नोट्स मुझे? बघा, जर 50चे 20 नोट्स मिळून तुम्हाला 1000 रुपीज मिळत आहेत, तर 20चे तुम्हाला 50 द्यावे लागतील. येस, समजलं सगळ्यांना? 4th स्टँडर्ड स्पेशली यू. येस. चला, लिहिलंय सगळ्यांनी? लिहिलं का आता मी दिलेलं ते? कम्प्लीट. मग आता मी तुम्हाला देऊ सॉल्व्ह करायला? येस, ओके. चला, हे सॉल्व्ह करा. 50ची नोट आहे एक तुमच्याकडे. ओके, 50ची नोट आहे. मग माझ्याकडे 50ची नोट आहे, मी ती तुम्हाला दिली. मग तुम्ही मला 5 रुपीजच्या किती नोट द्याल, 10 रुपीजच्या किती द्याल, आणि कॉइन्स, ओके, 2 रुपीजचे किती कॉइन आणि 10 रुपीजचे किती नोट्स द्याल. चला, करा पटकन. विल यू डू दिस? सॉल्व्ह करता येईल का हे? सांगा पटकन. 3rd स्टँडर्ड वाल्यांना पण येणार? वेदांग, स्वराज, हा, चला करा पटकन. टीचर. जो लास्ट पार्ट आहे ना, ज्याच्यात तुम्हाला विचारलंय की 2चे किती कॉइन लागतील आणि 10च्या किती नोटा लागतील, ते तुम्ही ठरवायचं आहे. बघा, जर तुम्ही 10च्या 4 नोटा देत असाल तर 40 रुपीज झाले. मग तुम्हाला फक्त 2चे किती कॉइन द्यावे लागतील? 5च कॉइन द्यावे लागतील. जर तुम्ही 10च्या 3 नोटा देताय तर 30 रुपीज झाले. मग तुम्हाला 2चे 10 कॉइन द्यावे लागतील. ओके, ते तुम्ही ठरवायचं आहे की तुम्ही 2चे कॉइन किती देणार आणि 10च्या किती नोटा देणार. जर तुम्ही 10च्या 4 नोटा दिल्या ना, तर तुम्हाला 5च कॉइन लिहावे लागतील 2चे. ओके, चला पट. झालंय का? कंप्लीट केलंय का तुम्ही? नो. नो. कम्प्लीट. कम्प्लीट.
सांगा मला 5 रुपीजच्या किती नोट्स लागल्या? 10. ओके. आणि 10 रुपीजच्या नोट्स? 5. आणि 2 चे कॉइन्स? 5. टीचर तो माझा लिहून नाही झालाय. ओके, शुड आय शो यू? 25. 5. 2 के कॉइन 25. नो, वो तो एक साथ कॉइन था, टीचर एक साथ था। नो नो, वो एक साथ लिखना है, देख सकते हो आप। श्रेया, वो किस तरह लिखा गया है? 2 रुपीज के कितने कॉइन एंड 10 रुपीज के कितने नोट्स। अगर आप 50 बनाने के लिए 10 रुपीज के 4 नोट्स मुझे दे रहे हो तो 40 हो गए, तो आपको कॉइन सिर्फ 5 देने पड़ेंगे। ओके, वो अगर अलग से होता कि 2 रुपीज के कितने कॉइन लगेंगे 50 रुपीज बनाने के लिए, तो वो 25 सही है। लेकिन यहाँ पे 10 रुपीज का नोट भी साथ में जोड़ा गया है, तो 25 नहीं आएंगे कॉइन्स। ओके, जितने आपको जितने नोट्स लिखने हैं वो नोट्स आप लिखिए, और जितने बचते हैं उसका कॉइन आप लिखिए। समझ में आया श्रेया? यस समझा बेटा? ओके। टीचर 10 यस, का 3 नोट्स एंड हाँ, कॉइन 2 का कॉइन 10. वेरी गुड, यस, गुड। ओके, नाउ एक और एग्जांपल सॉल्व कीजिए, फिर बाद में मैं आपको एक बहुत अच्छा एक्टिविटी बताऊंगी। चलिए ये करिए। 1000 का नोट है आपका। 10 रुपीज के कितने लगेंगे, 20 कितने, 50 कितने, 100 कितने और 500 कितने, वो लिखिए। चलिए जल्दी से सब लोग, एवरीवन, थर्ड फोर्थ स्टैंडर्ड। फिर हम एक इंटरेस्टिंग एक्टिविटी करेंगे। चलो, आफ्टर कंप्लीटिंग मुझे बताना है चैट बॉक्स में। टीचर यहाँ पर सर्कल से जगह स्क्वेअर निकाला तो चलेगा? एनिथिंग बेटा, काहीही काढलं तरी चालेल, फक्त फिगर नीट लिहा, 1000 लिहा तिथे। ओके, टीचर आवाज नाही येत. आवाज कशाला पाहिजे? मी बोलत नाहीये तर आवाज कुठून येणार? तुम्हाला सांगितलंय काय? सॉल्व करायला सांगितलंय, त्याच्यासाठी आवाज कशाला पाहिजे? सॉल्व करा पटकन।
कम्प्लिटेड? कम्प्लीट झालाय का? नो. ओके, Yes, डू teacher. इट. Yes, teacher. Complete, teacher. Ma'am, complete. ओके, मग आता मला सांगा, Complete, teacher. 1000 साठी 500च्या किती नोट्स लागल्या? 2. आणि 100च्या? 50. 10. 10. येस, 10. 50च्या? 20. 20. 20च्या? 50. 50. आणि 10च्या? 100. 100. व्हेरी गुड. सो यू हॅव डन इट व्हेरी नाईस. सगळ्यांना समजलं आता? 4th स्टँडर्ड तुम्हाला Yes, हे ma'am. समजलंय का तुमचं? Yes. ओके. ओके. मग आता आपण काय करूया, तुमच्याकडे घरातून कॉइन घ्या. 5 चा कॉइन घ्या, 2 चा कॉइन घ्या आणि 1 चा कॉइन घ्या आणि त्याला आपण तुम्ही पेन्सिलने उठवता माहितीये? येतं तुम्हाला? कॉइन पेजच्या खाली ठेवा आणि पेन्सिल घासा फक्त त्याच्यावरून. मग त्या कॉइनचा शेप पूर्ण इमेज तुमच्या बुकवर उठेल. येस? विल यू डू? Yes. चला घ्या आता. जे कॉइन अवेलेबल आहेत ते घ्या तुमच्याकडे. कोई भी कॉइन लो, आपको आपके पास जो कॉइन है वो करिए. 10 का चलेगा, 5 का चलेगा, 2 का चलेगा, 1 का चलेगा. करिए भी जल्दी से. जितने मिल रहे हैं उतने कीजिए, फिर बाद में मैं आपका बुक चेक करूंगी. तन्वी, कॉइन कॉइन उठवायचे आहेत तुमच्या बुकवर. जे भेटतील ते घ्या. एवरीवन प्लीज पुट योर माइक ऑफ. श्रेया अपना माइक ऑफ कीजिए. टीचर लाईन मध्ये उठव ना. हो चालेल बेटा, कसं पण तुम्हाला जागा पुरेल तसं. जास्त जागा वेस्ट करू नका. तन्वी, पुट ऑफ युअर माइक बेटा. कंप्लीट झाल्यावर मला चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाकायचा आहे. ओके, मग मी तुमचं बुक चेक करणार.
Teacher, complete. Okay, Tanvi, show me your book. आता सॉल्व केलेले पण दाखवायचे आहेत. ओके ओके तू कॉइन ड्रॉ केले का? Yes. मी तुम्हाला छापायला सांगितलेले. कॉइन तुमच्या पेपरच्या खाली ठेवायचा आणि त्याच्यावर पेन्सिल फिरवायची. समजलं? मग जो कॉइन आहे तो तसाच्या तसा तुमच्या बुकवर उठणार. Teacher, आता रफ करू? नो इट्स ओके, राहू दे. इट्स ओके. ओके वेट हा तन्वी. Show me. Yes. Okay, good. Yes. Yes. चला अजून कोणाचं झालंय मला बुक शो करा. Teacher, complete. Complete, teacher. ओके फर्स्ट वेदांग शो मी योर बुक. उसके बाद श्रेया दिखाएंगे. शो मी. ओके गुड. व्हेरी गुड. अगोदर लिहिलेलं दाखव वेदांग जे सॉल्व केलेत. येस येस. ओके गुड गुड. ओके श्रेया अभी आप दिखाइए. यस ओके गुड. कॉइन्स दिखा. ओके यस बंद कीजिए. नेक्स्ट नेक्स्ट कोणाचा कंप्लीट झाला अजून? रेज युअर हँड. दीक्षा. ओके दीक्षा शो मी योर बुक देन. बुक दाखवायचं आहे दीक्षा. ओके कॉइन्स. येस गुड. मधुरा तुझा झालाय का कंप्लीट? Yes, teacher. ओके दाखव बुक.
ओके, तू पण ड्रॉ केलंस. येस. और स्नेहा आपका हुआ है. स्नेहा, स्पर्श, स्वराज. मॅम माझं झालं. ओके, टीचर माझं पण झालं. येस येस. ओके, स्वराज, शो मी अ बुक. येस, गुड. आणि लिहिलेलं दाखवा अगोदरचा. ओके, गुड. ओके, बंद कर. देन आदित्य. आदित्य, शो मी अ बुक. ओके स्वराज, तू बंद करू शकतोस. येस आदित्य, शो मी अ बुक बेटा. ओके, और किसका कंप्लीट हो गया है. टीचर कंप्लीट माझी रेंज गेली. ओके, दाखव स्पर्श बुक. येस स्पर्श, शो मी अ बुक. ओके, अजून पण कदाचित नेटवर्क प्रॉब्लेम आहे कारण तुझी बुक क्लिअर दिसत नाही. इट्स ओके. ओके, तर आज आपण जे जे काही शिकलो ते सगळ्यांना समजलंय का. आपण कॉइन्स अँड करन्सी हा लेसन कंप्लीट केलाय तुमचा 3rd स्टँडर्डचा पण आणि 4th स्टँडर्डचा पण. हॅव यू अंडरस्टूड. येस. क्लिअरली अंडरस्टूड एव्हरीवन. 4th स्टँडर्ड येस. तुम्हाला समजलं का. Yes. ओके ओके, सो वी आर गोइंग टू स्टॉप ओव्हर हिअर. ओके, आता तुम्ही लिव्ह करू शकता. दिवाळीचे फटाके कोण कोण फोडताय. काळजी टीचर मी घ्यायची आहे फोडतो. फटाके. काळजी घ्यायची आहे फटाके फोडताना. ओके. येस, चला बाय टीचर. बाय. बाय Bye. बाय. बाय बाय टीचर. बाय बाय. वेलकम. हॅपी दिवाळी टू यू बाय टू. बाय बाय टीचर. बाय. हॅपी बाय. दिवाळी. बाय बाय. हॅपी दिवाळी. बाय.